तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील हे आपल्याला मार्गदर्शन. आपलं जमण्याचं तात्पर्य सर्वांना माहिती आहे की भाजपाचा जो प्रवक्ता आहे विजय चौधरी नावाचा एक मनोविकृत माणूस तो वाटतोय त्याच्या बोलण्यावरनं, आणि तो एकाच महिलेबद्दल बोललेला नाही, बऱ्याच महिलांबद्दल त्याच्या क्लिप तशा बाहेर आलेल्या आहेत. शासनानं नारी शक्ती वंदन कायदा आणलेला आहे. तो नारी शक्ती वंदन कायदा जो आणलाय महिलांचा राजकारणामध्ये सहभाग वाढावा म्हणून त्यांनी 33% आरक्षणाची व्यवस्था करून तो कायदा आणलेला आहे. पण हे कुठलं नारी शक्ती वंदन आहे असं माझं शासनाला विचारणं आहे आणि भाजपाला विचारणं आहे की हे कुठलं नारी शक्ती वंदन आहे. म्हणजे मला असं वाटायला लागलं आता की विरोधक आम्ही इतके निगरगट्ट झालो यांच्या शिव्या खाऊन की यांना आता वाटायला लागलं की बाहेरचे तर निगरगट्ट झाले पण आपल्याच लोकांना शिव्या द्यायच्या. आणि त्यातल्या त्यात आपल्या जिल्ह्याची मुलगी आहे, आपल्या जिल्ह्याची सून आहे रक्षाताई. रक्षाताईच काय असतील, रोहिणीताई असतील, हिनाताई गावित असतील, या सर्वांबद्दल पंकजाताई मुंडे असतील, ओबीसी वर्गाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई असतील, हे लोक यांची मानसिकतेचं जे विकृतीचं दर्शन करताय हे निषेधार्ह आहेच. अशा लोकांचा मी माझ्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतोय आणि या लोकांना नागळं करून हाकलून दिलं पाहिजे पक्षातून. परत अशी मनोविकृत लोक पक्षात घेतले नाही पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण करण्यात यावी. धन्यवाद. त्यानंतर आपण सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झालेली आहे. त्या क्लिपमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता उत्तर महाराष्ट्राचा समन्वयक विजय चौधरी हा एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासोबत बोलताना ती क्लिप व्हायरल झालेली आहे. विजय चौधरी हा बोलताना त्याच्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या खासदार असलेल्या रक्षाताई खडसे, केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या भाषेत बोलताना या क्लिपमध्ये दिसतोय. भारतीय जनता पार्टी म्हणजे एक गटार आहे, गटारातून शेवटी घाणच बाहेर पडणार आहे. आरएसएस आणि भाजपचे लोक सातत्याने महिलांचा अनादर करण्याचं काम, महापुरुषांचा अनादर करण्याचं काम सातत्याने या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये करत आहे. युपीमध्ये कुलदीप सेंगर असेल, पश्चिम बंगालमध्ये असेल, सातत्याने महिलांचा अपमान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सातत्याने सुरू आहे. आणि एक जबाबदार मंत्री हे ऐकण्याचं काम करतोय. त्यांची इच्छा झाली असती तर त्या कार्यकर्त्याला ते थांबू शकले असते, परंतु त्यांना ऐकण्यात जास्त इंटरेस्ट होता म्हणून त्या कार्यकर्त्याशी विजय चौधरी जशी हकालपट्टी झाली तशी गिरीश महाजन यांची सुद्धा हकालपट्टी मंत्रिमंडळातून व्हायला हवी. केवळ एका कार्यकर्त्यावर अन्याय करून चालणार नाही, तर दुसरीकडनं फोनवर बोलणारे महाजन यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. आणि ज्या पीएने एक ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल चुकीचं बोललं गेलेलं आहे, हिना गावित यांच्यासोबत चुकीचं बोललं गेलं आहे, त्या पीएला अटक करून त्यांच्यावर उलट गुन्हा दाखल करण्यात आला. उलट या पक्षी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांची तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीने करतो. थांबतो.